झालेल्या? कळमनुरीमध्ये समाज कल्याणच्या एक सभागृहामध्ये असा आज एक न्यूज आम्हाला आलेली आहे, ज्याच्यामध्ये जे आहे खाण्यामध्ये जे आहे ते प्रकारचे एक इन्सेक्ट्स प्रमाणे दिसण्यात आलेले आहे. त्यामध्ये जे आहे आम्ही ऑलरेडी आमची जी समाज कल्याण डिपार्टमेंटची जी टीम आहे त्यांना ऑलरेडी इन्फॉर्म केलेलं आहे की त्याच्यामध्ये आज इन्स्पेक्शन करून जे आहे तातडीने आम्हाला ॲक्शनसाठी जे आहे प्रस्तावित करावा आणि जे कोणी तिथे संबंधित रिस्पॉन्सिबल असेल त्यांना तात्काळ जे आहे त्यांच्यावर ॲक्शन करून त्यांना पदावरून दूर करण्याची गरज असेल मग ते त्यांना दूर पण करावा. अहवाल कधीपर्यंत अपेक्षित आहे? कारवाई संदर्भात काय डेडलाईन आहे प्रशासनाच्या? अहवाल मोस्टली कारण हे तात्काळचा विषय आहे, त्यामुळे आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे की तात्काळ आज जे आहे ते आम्हाला अहवाल द्यावा. तरी पण जे आहे आता टीम घेऊन जाऊन त्याच्यामध्ये अहवाल तयार करण्यासाठी आम्ही त्यांना तात्काळ करून घेण्यास सांगितलंच आहे, त्यामुळे आपल्याला लवकरच ॲक्शन मिळून जाते. आणि औषध प्रशासन विभागाकडून आलेला आहे. आज आम्हाला सोशल मीडियामध्ये इथली भोजनामध्ये अळ्या कीटकची माहिती भेटली होती. त्या अनुषंगाने आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथे तपासणी करून आम्ही अन्नांचे उपलब्ध साठ्यातून आम्ही नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवणार आहे आणि त्यांचे अहवाल आल्यानंतर आणि तपासणीच्या त्रुटीच्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई घेणार आहोत. परंतु सर, आपण या ठिकाणी नवीन बॅगमधलं सॅम्पल घेतात, नवीन पिशेमधलं तेल घेतात, नेमकं यातून काय निष्पन्न होईल? कारण जे की विद्यार्थ्याने किड्याचं जेवण भोजन केलं. आम्ही आता या स्थितीत जे आम्हाला उपलब्ध आहे त्यातूनच आम्ही घेऊ शकतो आणि त्यात जर स्टँडर्डमध्ये काही आलं तर त्यावर सुद्धा अहवाल आल्यानंतर त्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. सॅम्पल हे नव्यातले घेत आहेत, जुन्यात तर त्यांनी ऑलरेडी जे सॅम्पल असेल ना, जुन्यातलं काय आहे त्यानं जुन्यात जर केलं तर आमच्याकडे व्हिडिओ फुटेज होते, सगळे होते. नव्यातलं त्याने केले तर आज तर त्यांनी सगळी क्वालिटी त्यांनी दिली ना, कारण की सगळ्या अधिकाऱ्याला जेव्हा कळाली ही माहिती की आपल्याजवळ हॉस्टेलला हे तपासणी होत आहे तर त्यांनी ह्या नवीन क्वांटिटी तयार केली, हा नवीन याचे उत्पादन तयार करून हे सगळे अन्न तयार करून सॅम्पल देण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवलं जातं आणि या वसतिगृहामध्ये जे आहे ते काल काही विद्यार्थ्यांनी व पालकांनी या ठिकाणी जे आहे ते निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जातं, अन्नामध्ये अळ्या निघाल्याचा आरोप केला होता. तशा प्रकारचे व्हिडिओ देखील त्यांनी दाखवले होते. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी येऊन जाब विचारला होता. मी सध्या याच वसतिगृहाच्या किचन मध्ये आहे आणि आता जर आपण बघितलं तर आता या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता केलेली दिसत आहे आणि या सर्व बातम्यानंतर जे आहे ते आता अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी जे आहेत ते अधिकारी इथे या हॉस्टेलमध्ये दाखल झाले आहेत आणि या किचनमध्ये जे साहित्य असेल, तांदूळ असेल, गहू डाळ किंवा इतर जे साहित्य असेल, तेल असेल, या सर्वांचे नमुने जे आहेत ते नमुने अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता इथं घेण्यासाठी इथं ते आलेले आहेत. हे नमुने इथं घेण्याची सुरुवात झालेली आहे. आपण बघतोय की याच वसतिगृहामध्ये जे आहे ते विद्यार्थ्यांनी असा आरोप केला होता आणि वरणामध्ये भातामध्ये जे आहेत ते किडे आणि अळ्या असल्याचा आरोप केला होता. या वसतिगृहामध्ये अस्वच्छता असल्याचा देखील आरोप त्यांनी केला होता. तसे व्हिडिओ देखील समोर आले होते. आपण बघतो की आता इथं जे आहे ते अन्न शिजवण्याचं काम सुरू आहे आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन त्या अन्नाचे नमुने घेतले आहेत. मी तिकडच्या बाजूला दाखवतो की अन्न व औषधी प्रशासन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून या सगळ्या नमुन्यांचा अन्नाचे जे नमुने आहेत, जे कच्चं अन्न आहे, डाळ असेल, तेल असेल, तांदूळ, या सर्व अन्नाचे नमुने घेणं सुरू आहे आणि इथं ते अधिकारी या सगळ्या गोष्टीचा पंचनामा देखील करत आहेत. आपण अन्न व औषधी प्रशासन विभागाचे जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना याविषयी बोलण्याचा प्रयत्न करूयात. सर, मला सांगा, काल जी घटना घडली होती त्यानंतर तुम्ही इथे दाखल झालात, काय परिस्थिती होती आणि आता तुम्ही काय करणार आहात? आम्हाला आजच ती सोशल मीडियामधनं आम्हाला ते माहिती पडलं. जसं माहीत पडलं तसं आम्ही इथे आलेलो आहे. तर सध्याच्या स्थितीत जे उपलब्ध साहित्य आणि हे आहे त्यानुसार आम्ही त्यांना नमुने घेऊ आणि पुढील. आता आपण जर किचनमध्ये पाहिलं जवळपास सर्वच पॅक सर्व साहित्य नवीनच दिसते घेतलेलं. कालचं काही इथं अन्न किंवा आधीचं उरलेलं काही साहित्य होतं का, धान्य वगैरे, डाळी किंवा गहू, असं काही? नाही, आम्हाला सध्या जे उपलब्ध आहे त्यातून आम्ही घेत आहे. बरं, तुम्ही इथे आता हे ज्या डाळी आणि तांदूळ वगैरेचे नमुने घेतले आहेत, आता तुम्ही शिजवलेल्या अन्नाचे देखील नमुने घेणार आहात का? सध्या शिजवलेलं इथे काही सध्या नाही आहे, पण जर जे काही असेल. आता इथं अन्न शिजवायला सुरुवात झाली दिसते तिकडे, तर ते शिजलेल्या अन्नाचे नमुने तुम्ही घेणार आहात का? सध्या तर काही उपलब्ध नाही आहे. शिजलं असेल काही तर आम्ही घेऊ त्याचे काही. नक्की. बरं, आता या सगळ्या जे तुम्ही नमुने घेणार याचा अहवाल कधीपर्यंत अपेक्षित येणार आहे? त्याला तरी महिना 2 महिने लागू शकतात. बरं,
याच्यामध्ये काही जर विसंगती आढळली किंवा जे मानकं आहेत अन्न व औषधी प्रशासन विभागाचे त्या मानकानुसार जर हे उपलब्ध नसेल तसं तर काय कारवाई असू शकते? त्यामध्ये त्यांना दंड होऊ शकतो. म्हणजे जर सॅम्पलच्या रिपोर्टवर अवलंबून असतं त्यामध्ये त्यांना दंड किंवा त्यात शिक्षा पण होऊ शकते. नक्कीच आपण पाहिलं तर हे अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी आहेत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर जे आहे ते सर्व इथं दाखल झाले आहेत आणि या किचनमध्ये येऊन या वसतिगृहात ते किचनमध्ये येऊन अन्नाचे त्यांनी नमुने घेतले आहेत, धान्याचे देखील नमुने घेतले आहेत आणि याचा अहवाल जे आहे ते अहवाल यायला वेळ लागणार आहे, परंतु हा अहवाल आल्यानंतरच जे आहे ते पुढची कारवाई होऊ शकते असं त्यांनी स्पष्ट केले. मनीष खरात, न्यूज 18 मराठी, कळमनुरी, हिंगोली.